राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर। अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार, तर आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती। केंद्र सरकारकडून अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नेमणुकीमध्ये मोठे फेरबदल। अमेरिकेकडून भारताला 30 दिवसांसाठी रशियाकडून तेल खरेदी करण्याचं स्वातंत्र्य। पेट्रोल डिझेलच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यास होणार मदत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा भारताला सर्वात मोठा दिलासा। बहरीनमधील अमेरिकन तळांवर इराणचे हल्ले। तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही इराणचा मिसाईल अटॅक। हल्ल्यानंतर रिफायनरी परिसरात मोठी आग। इराणकडून इस्रायलवर जोरदार हल्ले। इस्रायलच्या आकाशात इराणच्या क्लस्टर बॉम्बचा थरार। मध्य इस्रायलमध्ये अनेक स्फोट। अबुधाबीवर इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला। यूएईच्या हवाई दलाच्या तळाला केलं लक्ष्य। जायद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला। उत्तर कोरिया अमेरिकेविरुद्ध युद्धात उतरण्याची शक्यता। इराण आणि मध्य पूर्वेत कोरियाचे अनेक नागरिक। कोरियन नागरिकांना धक्का लागल्यास युद्धात उतरू, किम जोंग उन यांचा इशारा। मुंबईमध्ये 10 ते 12 ठिकाणी ईडीचे छापे। रिलायन्स कम्युनिकेशनच्या संबंधितांवर ईडीचे छापे, तर अनिल अंबानींच्या सहकंपन्यांवर ईडीचे छापे। लग्नापूर्वीचा प्रियकर पत्नीला त्रास देत असल्याने त्याची हत्या। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील घटना, तर पती पत्नीनं मिळून भर रस्त्यात युवकाला भोसकलं। त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणी 2 सुरक्षा रक्षकांचं निलंबन। भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। विश्वस्त मंडळाकडून तातडीची शिस्तभंगाची कारवाई। शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारनं चिरडलं। पुण्याच्या मावळमधील दोघांचा मृत्यू। जुना पुणे मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ भीषण अपघात। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।